प्रमाणपत्रांचा राज्यभर विषय सुरू आहे. आपण जर पुणे, पिंपरी चिंचवड किंवा पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर काय नेमकी प्रमाणपत्र? आता पुणे महानगरपालिकेमध्ये 44 जागा ओबीसीला राखीव होत्या. त्यातल्या 23 जागेवर हे असे सर्टिफिकेट घेऊन ओबीसीच्या जागेवर कुणबी निवडून आलेले आहेत. हे सगळे प्रस्थापित घरातील आमदार खासदाराचे पुतण्या, मुलगी, मेहुणी हे असे आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पण तसंच आहे. पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे हे करोडपती आहेत आणि ते ओबीसीच्या दाखल्यावर निवडून आलेत. तर पुणे पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही मिळून 40 ते 45 जणांच्या दाखल्याला चॅलेंज केलेलं आहे. त्या संदर्भात पुणे जिल्हा जात पडताळणी समितीकडे सुनावण्या झाल्यात आणि सदरची प्रकरण ऑर्डरसाठी क्लोज केलेली आहे. पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक जागांच्या मध्ये पण असंच झालंय. त्याच्यामध्ये 15 ते 17 ठिकाणी आम्ही ते चॅलेंज केलेत. त्याच्या सुनावण्या पार पडल्यात. 1-2 सुनावण्या अजून चालू आहेत. बाकीच्या निर्णयासाठी राखीव केलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये तसंच आहे. तिथं 3 अशी प्रमाणपत्र आहेत, त्याच्यावर हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या तिन्ही प्रमाणपत्र ही बोगस वंशावळ, ही बोगस कागदपत्र लावून काढलेली आहेत. ते रद्द व्हायच्या मार्गावर आहेत. परभणीमध्ये तसं आहे, सांगलीमध्ये तसं आहे, कोल्हापूरमध्ये तसं आहे. महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी जागृत झालाय आणि त्याला त्याच्या गावातला, तालुक्यातला, जिल्ह्यातला खरा कुणबी आणि 96 कोळी जे म्हणतात, आमदाराचा, खासदाराचा पोरगा, पुतण्या, साडू, भाडू हे सगळं माहिती आहे. आता हे यांना चॅलेंज करायला लागलेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये इथून पुढे मोठ्या प्रमाणात असे बोगस दाखले चॅलेंज होतील, जात पडताळणी समितीकडे होतील. तिथं झाले नसतील तर त्याची पुढची अपिलेट ऑथॉरिटी आहे डिव्हिजनल कमिशनर, त्यांच्याकडे होतील. आणि अनेक असे दाखले यांनी आजोबा पंजोबा आणि बाप बदलून दुसऱ्याचा आजोबा पंजोबा आयात केलाय, हे दाखले उडतील आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ओबीसीचा आक्रोश आणि ओबीसीचा लढा हा सर्वांना दिसेल. हे कुठल्या तरी गावातली नोंद शोधायची, आजोबा पंजोबाच्या नाम समधर्म्याची नोंद शोधायची आणि म्हणायचं हेच माझा पंजोबा, हाच खापर पंजोबा, हीच आत्या, आणि ती वंशावळीमध्ये दाखवायची आणि ती कुणबी नोंद म्हणून स्वतः कुणबी दाखवायचं. हे सगळं असे उद्योग चालू आहेत. कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला? आता निर्णय याची 6 महिने परत मुदत वाढवली, पण आम्ही अपेक्षित करतोय 1-2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी निर्णय येतील आणि दूध का दूध, पाणी का पाणी होईल. प्रशासनावर दबाव आहे असं? हे दबाव टाकण्यासाठी जरांगेचं हे सगळं आताचे जे काय उठपटांग हरकत आहे, जे सगळं त्याचा आगडोंब आहे, ते त्यासाठीच आहे.